आज आपण ढाबा स्टाईल अंडा करीची एकदम सोपी आणि परफेक्ट अशी रेसिपी पाहणार आहोत। त्यासाठी सगळ्यात आधी आपल्याला एक साधंसं वाटण तयार करायचं आहे। त्यासाठी घ्यायचे आपल्याला तीळ आणि धणे दोन्ही 2-2 चमचे घेतलेले। याला लो टू मीडियम फ्लेमवरती भाजून घ्यायचे। हे व्यवस्थित भाजलं गेलं की काढून गार व्हायला ठेवायचे। आता यामध्येच आपण घालूयात किसलेलं सुकं खोबरं। खोबरं थोडं जास्त वापरायचं म्हणजे अंडा करीला चव छान लागते। खोबरे आपल्याला चांगलं भाजून घ्यायचं आहे। खोबरं या पद्धतीने चांगलं भाजून झालं की काढून घेऊयात। आता यामध्ये थोडंसं आपण तेल घालूयात आणि या तेलामध्ये आपल्याला उभा चिरलेला कांदा घालायचा। 2 कांदे घेतलेले आहेत। कांदाही आपल्याला चांगला भाजायचा आहे। त्याला छान या पद्धतीने ब्राऊन रंग येईपर्यंत भाजून घ्यायचे। आता कांदाही चांगला भाजला गेलेला आहे। गॅस बंद करायचा आणि हे आपल्याला गार व्हायला ठेवायचे। आता हे जे सगळं भाजून घेतलेलं साहित्य व्यवस्थित गार झाल्यानंतर थोडंसं यामध्ये पाणी घालून आपल्याला या पद्धतीचं वाटण तयार करून घ्यायचं आहे। आता गॅसवरती आपण एक कढई गरम करायला ठेवूयात आणि त्यामध्ये तेल घालूयात। तेल व्यवस्थित गरम झालं की यामध्ये 1 चमचाभर आलं लसणाची पेस्ट घालायची आणि परतून घ्यायची। आलं लसूण पेस्ट व्यवस्थित परतून झाली की यामध्ये आपण थोडी हळद घालूयात आणि तयार करून घेतलेलं जे वाटण आहे ते घालूयात। आता हे वाटण घालून आपल्याला तेलामध्ये चांगलं परतून घ्यायचे। 2-3 मिनिटं मी पुन्हा याला परतून घेतलेले। आता यामध्ये आपण मसाला घालूयात। इथे मी काळा मसाला वापरलेला आहे आणि थोडासा गरम मसाला वापरलाय। तुम्ही लाल मिरची पावडर आणि गरम मसालाही वापरू शकता किंवा कुठलाही साठवणीचा मसाला वापरू शकता। थोडी कोथिंबीर घातलेली आहे आणि आता आपल्याला हे जे वाटण आहे मसाला घालून चांगलं याला तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं। हे वाटण आपण जेवढं चांगलं परतून घेऊ तेवढं अंडा करीला टेक्स्चर छान येतं। यामध्ये थोडं पाणी घालायचं म्हणजे आपले मसालेही जळत नाहीत आणि वाटण चांगलं परतलंही जातं। पुन्हा मी आणखी थोडंसं पाणी घातलेले आणि याला चांगलं परतूनही घेतले। आता बघू शकता याला छान कडेनं तेल सुटायला लागलेले। आपलं वाटण मस्त परतून झालेले। आता या स्टेजला आपल्याला बॉईल केलेले अंडे यामध्ये टाकायचे। तर याला या पद्धतीने थोडे कट मारून घ्यायचे। आता पुन्हा याला आपण थोडंसं परतून घेणार आहोत। हे जे अंडे आहेत मसाल्यामध्ये पुन्हा 4-5 मिनिटं मी परतून घेतलेले आहेत। आता यामध्ये आपल्याला थोडं गरम पाणी घालायचं। पाणी थंड न वापरता गरमच वापरायचं आणि पाणी एकदाच जास्त न घालता थोडं घालायचं आहे। तर आपल्याला हे खूप जास्त रस्सा न करता या पद्धतीचं टेक्स्चर ठेवायचं आहे आपल्या अंडा करीचं। जसं आपल्याला ढाब्यावरती अंडा करी मिळते त्या पद्धतीने। आता यामध्ये आपल्याला मीठ घालायचं। एकदा ढवळून घेऊयात आणि मंद आचेवरती आपल्याला पुन्हा याला शिजवून घ्यायचं आहे। तर पुन्हा मी हे 5 ते 7 मिनिटं मंद आचेवरती शिजवून घेतलेले। आता गॅस बंद करायचा, वरतून कोथिंबीर घालायची। तर इथे बघू शकता एकदम जशी आपल्याला ढाब्यावरती अंडा करी मिळते सेम त्या टेक्स्चरची आणि त्याच चवीची अंडा करी आपली खाण्यासाठी तयार आहे। रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमच्या कमेंटसुद्धा नक्की कळवा।